नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, जानकीवरती आरोप करणाऱ्या ऐश्वर्याची विक्रांतने आता बोलती बंद केलेली असते. आणि त्याचबरोबर इथे जानकीने जेव्हा विक्रांतच्या मनाचा मोठेपणा सगळ्यांना सांगितलेला असतो, तेव्हा शर्वरी भारावून जाते आणि ती विक्रांतच्या समोर आता हातच जोडते. आणि तो किती चांगला आहे, त्याचं मन किती मोठं आहे, हे आता पुन्हा एकदा सगळ्यांना कळलेलं असतं. त्याची प्रचिती सगळ्यांनाच आलेली असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने गोष्टी घडत जाणार आहेत, उलगडत जाणार आहेत, आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, सगळ्यांना रणदिवे कुटुंबाला एका गोष्टीची काळजी लागून राहिली. ते म्हणजे विक्रांत आणि शर्वरीचे रिपोर्ट काय येणार. कुणामध्ये नक्की दोष आहे की दोष कुणामध्येच नाही आहे, असं काहीतरी बातमी आता कळेल. अशा गोष्टीची सगळेजण आतुरतेने वाट बघत असतात की रिपोर्ट काय येणार आहेत, रिपोर्टमध्ये काय असणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता विक्रांतला माहिती असतं शर्वरी आणि माझ्यामध्ये आता कुणामध्ये दोष आहे, तर तो शर्वरीमध्ये आहे. आणि ही गोष्ट विक्रांतच्या आईला जर कळली तर विक्रांतची आई हे सहन करणार नाही आणि मग आधीच ती शर्वरीचा राग करते. जर तिला कळलं की इथे शर्वरीमध्ये दोष आहे तर ती शर्वरीला घरातून बाहेर काढेल. हे बरोबर आता विक्रांतला माहिती असतं आणि काही झालं तरीसुद्धा विक्रांतला शर्वरीला आता सोडायचं नाही आहे. जरी पण तिच्यामध्ये दोष असेल तरीसुद्धा तिला घरातून बाहेर काढायचं नाही आहे. आणि म्हणूनच इथे त्याला आपल्या आईचा स्वभाव बरोबर माहिती आहे. किती तापट स्वभावाची त्याची आई आहे. ती सारखी म्हणत असते, लग्नाला 2 वर्ष झाली, सगळ्या जणी आज्या झाल्या, मी कधी आजी होणार, मला कधी नातवंड माझ्या मांडीवरती खेळवता येणार आहे काय माहिती. आणि ती आता विक्रांत आणि शर्वरीकडे आल्यानंतर ती त्यांच्या मागेच पडले. शर्वरीला डॉक्टरांच्या ट्रीटमेंट बरोबरच ती आता उपास तापाससुद्धा करायला सांगते. शर्वरीला ते आवडत नसतं. तेव्हा इकडे विक्रांत आणि शर्वरीने पहिले रिपोर्ट जे केलेले असतात ते डॉक्टर इथे आता ऋषिकेश आणि त्याचबरोबर जानकी यांच्या ओळखीचे असतात. त्याच्यामुळे त्यांच्याकडे त्यांचे रिपोर्ट आल्यानंतर इथे विक्रांतला ते रिपोर्ट मिळतात. त्याच्यामधून विक्रांतला कळतं की दोष त्याच्यामध्ये नाही, शर्वरीमध्ये आहे. आणि तो एक काम करतो, रिपोर्ट चेंज करून घेतो आणि म्हणतो की दोष माझ्यामध्ये आहे, माझ्यामध्ये दोष आहे असं सांगितल्यानंतर विक्रांतची आई त्याच्या बोलण्यावरती विश्वास अजिबातच ठेवत नाही. ती म्हणते की तुझं मन खोटं सांगतंय पण तुझे डोळे खरं सांगतायत आणि तुझ्या डोळ्यातून मला कळतंय तू खोटं बोलतोयस म्हणून. काय रे विक्रांत, तुझ्यामध्ये दोष असता तर तू ही गोष्ट मला आधीच सांगितली असतीस. पण तसं नाही आहे, दोष तुझ्यामध्ये नाहीच आहे, दोष या शर्वरीमध्येच आहे, बरोबर ना. विक्रांत म्हणतो, नाही आई, असं नाही आहे. अगं तू रिपोर्ट बघ ना, रिपोर्ट खोटे आलेत का, डॉक्टरांनी आमच्या टेस्ट केल्यात आणि रिपोर्टमध्ये दोष माझ्यात आहे. तेव्हा इकडे आता खूपच जास्त विक्रांतच्या आईला राग आलेला असतो. ती म्हणते की आपल्या खानदानामध्ये हा दोष कुणामध्येच नाही आहे, अगदी कुणामध्येच नाही, मग तुझ्यामध्ये कसा येईल. तर हा दोष तुझ्यामध्ये नाहीच आहे, शर्वरीमध्येच आहे. ती अगदी इथे कॉन्फिडंट असते की शर्वरीमध्ये दोष आहे. तेव्हा ती म्हणते, तो डॉक्टर तुझ्या माहेरचा होता ना, तुझ्या वहिनी आणि भावाने मॅनेज केला असेल त्याला, मला माहिती आहे. तेव्हा ती म्हणते, आता तुम्ही नवीन रिपोर्ट करा दुसऱ्या हॉस्पिटलला जाऊन. तेव्हा तिच्या सांगण्यावरून विक्रांत आणि शर्वरी आता दुसऱ्या हॉस्पिटलला जातात आणि तिथे सुद्धा ते लोक रिपोर्ट करतात. तेव्हा सुद्धा विक्रांत काय करतो, रिपोर्ट घेऊन येतो पण घरी सांगतो की ती लॅब आहे ना बंद पडली होती, ते मशीन बंद पडलं होतं जिथे रिपोर्ट तयार होतात, त्याच्यामुळे रिपोर्ट मिळाले नाही, 2-3 दिवसानंतर मिळणार. तेव्हा इथे आता विक्रांतच्या आईला त्याच्यावरती संशय आलेला असतो. ती म्हणत असते की नक्कीच माझा मुलगा माझ्यापासून काहीतरी लपून ठेवतोय आणि म्हणूनच ती आता काम करते. ती म्हणते की आता मी विक्रांतच्या बोलण्यावरती विश्वास ठेवणार नाही, आता मला जे करायचं आहे ना ते मीच करणार. म्हणून ती विचार करते की आता मंदिरामध्ये जायच्या बहाण्याने हॉस्पिटलला जायचं आणि ज्या ठिकाणी इथे विक्रांत आणि शर्वरीने रिपोर्ट केलेत ना ते रिपोर्ट आता स्वतः बघायचे, असं विक्रांतच्या आईने ठरवलेलं असतं. आणि त्यामुळे ती कुणालाही न सांगता हॉस्पिटलला गेलेली असते रिपोर्ट घेण्यासाठी.
आणि प्रेक्षकांनो, विक्रांत खूप टेन्शनमध्ये असतो. त्याला माहिती असतं की सत्य जर आईला कळलं तर ती काय करेल. आधीच ती शर्वरीचा इतका राग करते, तिचा जाच करते, तिला घरातून बाहेर काढायला सुद्धा ती मागे पुढे बघणार नाही. आणि शर्वरी हे सगळं सहन करणार नाही. मला शर्वरी माझ्या आयुष्यात हवी आहे. त्या दोघीजणी एकमेकींबरोबर नीट नाही बोलल्या तरीसुद्धा चालेल, पण तरीसुद्धा शर्वरी माझ्या आयुष्यात मला हवी आहे. ती आई होऊ शकत नाही, म्हणून मी तिला माझ्यापासून दूर नाही होऊ देणार. तेव्हा इथे विक्रांतने ही गोष्ट लपून ठेवलेली असते आणि त्याचबरोबर जानकीला सुद्धा सांगितलेलं असतं की जानकी वहिनी, ही गोष्ट तुम्ही कुणाला प्लीज सांगू नका. तुम्हाला शर्वरीची शपथ आहे, तुम्हाला ओवीची शपथ आहे, प्लीज ही गोष्ट तुम्ही कुणाला सांगू नका. अहो, एका बाईला जेव्हा मूल होत नाही ना, तेव्हा त्या बाईकडे एका वेगळ्या तिरस्कार नजरेने बघितलं जातं आणि मला ते नको आहे. माझ्या बायकोकडे सगळ्यांनी सन्मानाने बघितलं पाहिजे. मग जरी दोष माझ्यात आहे ना, तरीसुद्धा ती माझ्याबरोबर राहते, तेव्हा लोक तिच्याकडे सन्मानानेच बघतील, अभिमानानेच बघतील, मला माहिती आहे. पण जर लोकांना कळलं की दोष तिच्यात आहे, तर लोकांच्या नजरा तिच्याकडे बघण्याच्या बदलतील आणि ते मला नको आहे. तिच्या नजरेमध्ये मला नेहमी आनंद बघायचा आहे. तेव्हा जानकीला इथे त्याने शपथ दिलेली असते, त्यामुळे ती गप्प बसते. तरीसुद्धा ती म्हणत असते की तुम्ही एकदा शर्वरी वंशांना हे सांगितलं तर बरं होईल. नंतर कळलं तर कदाचित त्यांना राग येईल, त्यांना हे पटणार नाही. आणि प्रेक्षकांनो, आता तेच होतं. इथे आता विक्रांतची आई हॉस्पिटलला जाते आणि लॅबमधून ती रिपोर्टची दुसरी कॉपी घेते. ती पटवून देते ती विक्रांतची आणि शर्वरीची इथे सासू आणि विक्रांतची आई आहे आणि त्यामुळे तिने आधार कार्ड वगैरे दाखवून आपली ओळख पटवून देत तिने त्या आता रिपोर्टची दुसरी कॉपी मिळवलेली असते. त्यामुळे तो रिपोर्ट बघितल्यानंतर तिला कळलेलं असतं की दोष विक्रांतमध्ये नाही तर शर्वरीमध्ये आहे. मग आता काय, घरामध्ये तर सगळ्यांना कळलेलं असतं की दोष विक्रांतमध्ये आहे आणि आता तिच्या सासूने पुन्हा त्यांना टेस्ट करायला सांगितले. मग दुसऱ्या रिपोर्टमध्ये काय आलं असेल याची सगळेजण वाट बघतच असतात. पण प्रेक्षकांनो, आता डिरेक्टली इथे आता विक्रांतची आई रिपोर्ट बघते, तिला कळतं शर्वरीमध्ये दोष आहे. ती रणदिवेंच्या घरी येते तमाशा करायला. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता विक्रांतची आई आली आहे म्हटल्यानंतर ती आता इकडे आरडाओरडा करते, सगळ्यांना नको ते बोलत असते. तेव्हा इथे आता शर्वरीची आई सुमित्रा शर्वरीला फोन करते आणि म्हणते, काय झाले घरी? अगं, तुझ्या सासूबाई इथे आल्यात आणि त्या आम्हाला बडबडतायत, आमच्यावरती खोटे नाटे आरोप करतायत, आम्ही त्यांना फसवलं असं म्हणतायत, असं काय झालंय? तेव्हा विक्रांत आणि शर्वरी दोघेजण लगेच रणदिवेंच्या घरी यायला निघतात. तेव्हा इथे विक्रांतची आई म्हणत असते, लाज नाही वाटत तुम्हाला? तुमच्या अशी मुलगी माझ्या मुलाच्या गळ्यात बांधली तुम्ही. काय गरज होती तिचं लग्न करायची, एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त करायची, जी मुलगी घराला वारसच देऊ शकत नाही? तेव्हा शर्वरी येते आणि म्हणते, काय काय झालंय काय? का तुम्ही इथे येऊन माझ्या घरी तमाशा करताय? काय झालंय? तेव्हा इकडे आता विक्रांतची आई रिपोर्ट काढते आणि शर्वरीच्या हातामध्ये देते. तेव्हा शर्वरी म्हणते, हे काय आहे? तेव्हा विक्रांतची आई म्हणते की तुझ्या कमकुवतपणाचा इथे आता तुला पुरावा दिलाय. तेव्हा शर्वरी ते रिपोर्ट बघते, तिला खूप मोठा धक्का बसतो, कारण तिला सुद्धा कळतं की दोष विक्रांतमध्ये नाही तर शर्वरीमध्ये आहे. सुमित्रा म्हणते, काय गं शरू, काय झालं? शर्वरी म्हणते, आई, दोष माझ्यामध्ये आहे, विक्रांतमध्ये नाही, असं या रिपोर्टमध्ये लिहिलं आहे. तेव्हा इकडे आता विक्रांतला सुद्धा त्याची आई विचारते, आधीसुद्धा रिपोर्ट असेच आले होते ना? तू लपवलंस ना हे माझ्यापासून? तुला माझी शपथ आहे, खरं खरं सांग. तेव्हा विक्रांत गप्प बसतो आणि म्हणतो, आई तू जरा शांत हो, शांत हो, मी तुला सगळं काही सांगतो. तेव्हा विक्रांतची आई म्हणते, तू नको रे सांगू मला, बायकोच्या प्रेमात इतका आंधळा आहेस ना, म्हणून ही गोष्ट माझ्यापासून लपून ठेवलीस. जन्मदात्या आईला फसवताना लाज नाही वाटली तुला? आणि काय गं जानकी, तू आली होतीस ना त्या दिवशी रिपोर्ट काय आले ते विचारायला, बरोबर ना? मग तुला सुद्धा माहिती होतं ना हे सगळं, म्हणूनच तू परत घरी आली नाहीस ना? सांग ना. तेव्हा इथे आता जानकी म्हणते, नाही मला काहीच माहिती नाही आहे. तेव्हा इकडे विक्रांतची आई म्हणते, तुला ना तुझ्या ओवीची शपथ आहे, सांग बरं, तुला हे सगळं माहिती होतं? तेव्हा जानकी म्हणते, हो, मला हे सगळं आधीपासूनच माहिती होतं. तेव्हा सुमित्रा, शर्वरी सगळेजण तिच्याकडे बघतच राहतात, त्यांना खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा शर्वरी म्हणते, वहिनी, तुला जर हे सगळं आधीपासून माहिती होतं तर का नाही सांगितलंस मला? आणि विक्रांत, तुला जर माहिती होतं हे सगळं तर वहिनीला सांगितलंस आणि मला का नाही सांगितलंस? अरे किती काय ऐकून घ्यावं लागलं मला. जर मला ही गोष्ट आधीच कळली असती तर आधीच त्या घरात तुम्ही बाहेर पडले असते. तशीही तुझ्या आईला मी नकोशीच आहे, बरोबर ना? अरे मी निघून आले असते ना, आमच्या घराचा एवढा तमाशा तरी झाला नसता. आणि वहिनी, ही गोष्ट तू माझ्यापासून का गं लपवून ठेवलीस?
तेव्हा सुमित्रा म्हणत असते, जानकी अगं तुला हे माहिती होतं तर का नाही सांगितलंस आम्हाला? मी तुला विचारलं सुद्धा होतं ना, रिपोर्टबद्दल काही कळलं का? मग का लपवून ठेवलंस? तेव्हा इथे ऐश्वर्याला आता चान्सच मिळतो. ऐश्वर्या म्हणते की चला आता माझ्याकडे चान्स आलाय, आता मला याच्यावरती बाजी मारायलाच हवी. ऐश्वर्या म्हणते, काय गे जानकी, लाज नाही वाटली तुला सगळ्यांच्या भावनांबरोबर खेळायला? का तू असं केलंस? का नाही सांगितलंस तू? अगं जरा शर्वरी वंशंचा तरी विचार करायचा, त्यांच्या भावनांचा विचार करायचा. एवढी मोठी गोष्ट तुला माहिती असताना तू सगळ्यांपासून ती मुद्दामून लपून ठेवलीस ना. काय मिळालं तुला हे सगळं करून? का केलंस तू असं? की तुला आनंद झाला होता, की बरं झालं शर्वरी वंशंमध्ये दोष निघाला? सांग ना. तेव्हा इथे आता जानकी म्हणत असते, ऐश्वर्या तू गप्प बस, तुला काही माहिती नाही आहे. तेव्हा जानकी म्हणते, तू गप्प बस गं, तुझं भांडं फुटले आता. का बिचाऱ्यांना अंधारात ठेवलंस आणि विक्रांतच्या आईला फसवण्याचा अधिकार तुला कोणी दिला? तेव्हा सुमित्राला म्हणत असते, आई बघितलंत ना तुम्ही, ही जानकी ना अशी आहे, तिला या सगळ्या गोष्टी माहिती असतात पण ती लपून ठेवते कारण तिला सगळ्यांना त्रास द्यायचा असतो. ती अशीच आहे, ती सगळ्यांना दाखवते किती चांगली आहे. इथे चांगुलपणाचा आव आणत असते पण ती अजिबात चांगली नाही आहे. एक नंबरची खोटारडी बाई आहे ती. बघितलंत ना आता शर्वरी वंशंबरोबर काय केलं? अहो खोटं बोलली ती एक नंबरची. तेव्हा इथे आता जानकीवरती आरोप होत असतात. ऐश्वर्या जानकीला खोटं ठरवत असते. तुला सगळं काय माहिती आहे तरीसुद्धा तू सगळ्यांना अंधारात ठेवलंस, शर्वरी वंशंना फसवलंस, असं ती म्हणत असते. तेव्हा विक्रांत म्हणतो, एक मिनिट, एक मिनिट ऐश्वर्या वहिनी, तुम्हाला काही माहिती नाही आहे, तुम्ही काही बोलू नका. या सगळ्यामध्ये जानकी वहिनीची काही चूक नाही आहे. जानकी वहिनी सगळं शर्वरीला आणि तुम्हाला सगळ्यांना सांगणारच होत्या, पण मी थांबवलं. मी त्यांना इथे ओवीची शपथ दिली, शरूची शपथ दिली आणि त्यांनी तरीसुद्धा मला सांगितलं की शर्वरीला सगळं सांगा म्हणून. त्यांना जर बाहेरून कळलं तर त्यांना खूप त्रास होईल. त्यांचा स्वभाव तुला माहिती आहे, असं सुद्धा त्या म्हणाल्या होत्या. पण हे सगळं मी त्यांना लपवून ठेवायला सांगितलं, तुमच्या सगळ्यांपासून आणि शरूपासून सुद्धा. कारण ही गोष्ट मला कुणालाही कळू द्यायची नव्हती. ही गोष्ट फक्त माझ्यामध्ये राहणार होती. पण जानकी वहिनी हॉस्पिटलला गेल्या आणि तिथे जाऊन त्यांनी चौकशी केली. तेव्हा त्यांना हॉस्पिटलला हे सगळं कळलं आणि त्या मला विचारायला सुद्धा आल्या होत्या. त्या शर्वरीला सांगायला आल्या होत्या, पण मी त्यांना बाहेरच गाठलं आणि मी त्यांना शपथ दिली आणि त्यांना थांबवलं. या सगळ्यामध्ये जानकी वहिनीची काही चुकी नाही आहे, तुम्ही त्यांना दोष देऊ नका. त्या तर उलट आईना सुद्धा सांगणार होत्या, पण मीच सांगितलं आईना सांगू नका, त्यांना त्रास होईल, ह्या वयात त्यांना त्रास होईल म्हणून काही सांगू नका असं सांगितलं होतं. तेव्हा इथे जानकी वहिनी तर खूप चांगल्या आहेत, त्यांनी मला समजून घेतलं. तेव्हा इथे आता जानकीने समजून घेतलं, पण शर्वरीला खूपच जास्त राग आलेला असतो. शर्वरी म्हणते, विक्रांत अरे तू का नाही सांगितलंस मला? सांग ना का नाही सांगितलंस? म्हणजे तू चांगला आहेस मला माहिती आहे, तरीसुद्धा सगळे आरोप तू तुझ्यावरती का घेतलेस? दोष तुझ्यामध्ये आहे हे करायची काय गरज होती? सांग ना का केलंस तू असं? तेव्हा इकडे शर्वरी विक्रांतवरती रागवलेली असते. जानकी म्हणते, शर्वरी वंश तुम्ही खूप नशीबवान आहात. विक्रांत भाऊजींसारखा नवरा तुम्हाला मिळाला. तुम्हाला माहिती आहे, जेव्हा मी हॉस्पिटलला गेले आणि हे सत्य मला कळलं तेव्हा मला खूप मोठा धक्का बसला आणि तेव्हा ही गोष्टसुद्धा मला कळली होती की विक्रांत भाऊजींनी रिपोर्ट आणलेत. म्हणून मी त्यांना विचारायला आले होते की तुम्ही ही गोष्ट शर्वरी वंशांना का नाही सांगितली? तेव्हा ते म्हणाले की माझ्या बायकोच्या डोळ्यात मला नेहमी आनंद बघायचा आहे. तिच्यामध्ये काहीतरी कमतरता आहे, हे तिला सहन होणार नाही. जेव्हा लोकांना कळेल की ती आई होऊ शकत नाही, तेव्हा तिला बारशाला बोलवणार नाही, तिला ओठ भरणीसाठी लोकं बोलवणार नाही आणि तिच्याकडे एका वेगळ्याच नजरेने बघतील. समाजामध्ये ज्या बायकांना मुलं होत नाही ना, त्यांच्याकडे लोकं चांगल्या नजरेने बघत नाही आणि त्यांना मंगल कार्यामध्ये सुद्धा बोलवत नाही. माझ्या शर्वरीबरोबर असं होता कामा नये म्हणून ही गोष्ट मी तिच्यापासून लपवली असं मला विक्रांत भाऊजींनी सांगितलं. हे सत्य मी कुणालाही सांगू नये म्हणून मला तुमची आणि ओवीची शपथसुद्धा दिली. ते खूप चांगले आहे, तुमच्यावरती खूप प्रेम करतात. समाजामध्ये तुमची किंमत कमी होऊ नये असं त्यांना वाटत होतं, म्हणून त्यांनी हे सगळं केलं, त्यांच्या प्रेमापोटी केलं, तुमच्या प्रेमापोटी केलं. तेव्हा इथे आता शर्वरीला विक्रांतचा हा स्वभाव तर माहितीच आहे, पण ह्या वेळेला त्याने इतका मोठा आरोप स्वतःवरती घेतलेला असतो. तेव्हा शर्वरी जाते आणि विक्रांतच्या पाया पडते आणि म्हणते की तू इतका चांगला आहेस ना विक्रांत, की माझे दोषसुद्धा तू स्वतःवरती घेतलेस. आणि इथे आता विक्रांतचं शर्वरीवरती किती प्रेम आहे याची प्रचिती पुन्हा एकदा तिला आलेली असते आणि तिच्यामध्ये कमीपणा असून देखील त्याने सगळे आरोप हसत हसत स्वतःवरती घेतले आणि कुणाला दाखवूनसुद्धा दिलं नाही. कधी तिला एका शब्दाने बोललासुद्धा नाही की दोष माझ्यामध्ये नाही तुझ्यामध्ये आहे. इथे विक्रांतचं प्रेम हे किती निर्मळ आहे हे आता वारंवार त्याने सिद्ध केलेलं असतं.
त्यामुळे इथे शर्वरीला आता विक्रांतची किंमत नव्याने कळलेली असते. विक्रांत किती महान व्यक्ती आहे हे जानकीने आता सगळ्यांना पटवून दिलेलं असतं. त्यामुळे इथे शर्वरी जाते, त्याच्यासमोर हात जोडते, त्याच्या पाया पडते आणि किती चांगला आहे म्हणून त्याचं भरभरून कौतुक करत असते. अशा रीतीने जानकीने विक्रांतचा हा चांगुलपणा आता सगळ्यांना दाखवून दिलेला असतो.